सरपंच वनिता साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी उपसरपंच मोहन खोचगे आणि परिवारानं महिलांना होम मिनिस्टर स्पर्धेचं व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं। यावेळी त्यांनी महिला सर्व नाती जपत कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त असतात, त्यांनी हे सगळं करताना स्वतःमधील कलागुणांची जोपासना करावी असं आवाहनही केलं। यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कसबा सांगावच्या सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव, हालसवडेचे उपसरपंच मोहन खोचगे यांनी मनोगत व्यक्त केली। आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोडत पद्धतीनं स्पर्धेतील महिलांचा सहभाग निश्चित करण्यात आला। सिनेस्टार मदन पलंगे यांनी आपल्या खास शैलीत या स्पर्धेचं सूत्रसंचालन केलं। या स्पर्धेत अनिता कुमार पाटील, संगीता प्रफुल्ल कांबळे, वनिता संदीप पाटील, सपना महेश पाटील यांनी अनुक्रमे पहिले 4 क्रमांक पटकावत राजा राणी कपाट, सोफा सेट, किचन रॅक, ड्रेसिंग टेबल अशी बक्षिसं जिंकली। यावेळी कसबा सांगावचे माजी सरपंच विक्रमसिंह जाधव, कोल्हापूरचे माजी नगरसेवक नियाज खान, शीला पाटील, संगीता कांबळे, उज्ज्वला दांडगे, स्वाती पाटील, प्रज्ञा कांबळे, मंगल परीट, धोंडूबाई टेळे, ग्रामपंचायत सदस्या, गावातील सर्व गणेश मंडळं, क्रीडा मंडळं, युवा संघटना, महिला मंडळं, महिला बचत गट यांचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।